नमस्कार ट्रेडर्स मित्रांनो, माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण बरेच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे आणि आता शक्यतो माझा प्रयत्न असणार आहे की इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू चालू राहतील. म्हणजे जे आपलं डेली ॲनालिसिस असेल किंवा वीकली ॲनालिसिस असेल आणि काही इतर गोष्टी असतील त्याविषयी आपण चॅनलवरती आपल्या पोस्ट करत जाऊ. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रेग्युलर अपडेट आता येत राहतील. तर आता महत्त्वाचं काय आहे, उद्यासाठीचं जे ॲनालिसिस आहे म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्या महत्त्वाच्या काय लेवल असू शकतात 15 तारखेच्या. आता आज म्हणजे 14 तारखेला मार्केट बंद आहे आणि हे जे कामकाज झालेलं आहे हे सोमवारी म्हणजे 13 तारखेचं कामकाज आहे. काय झालं होतं पहा, इथे एक चांगली न्यूज, त्यानंतर एक चांगलं मोठं गॅपअप आणि कंटिन्युअस 3 दिवस 1, 2 आणि 3 दिवस मार्केटने वरती सस्टेन केलेलं होतं. म्हणजे मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह न्यूज होती आणि पॉझिटिव्ह बिल्डअपसुद्धा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. पण इथे जे वीकेंडला होतं ना, जे पीस टॉक म्हणा किंवा सीजफायर निगोशिएशन जे चालू होते ना, ते फेल होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या फेलनंतर एक चांगला डाऊनफॉल आपल्याला, किंवा डाऊनफॉल नाही म्हणता येणार, परंतु एक गॅप डाऊन ओपनिंग जे आहे ना ते पाहायला मिळालेलं आहे. बरं, आता महत्त्वाचं काय होतं, या गॅप डाऊन ओपनिंग नंतर काय होतं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. गॅप डाऊन ओपनिंग वीकेंडला जे झालं त्याच्यामुळे गॅप डाऊन ओपनिंग होणारच होतं. पण त्याच्यानंतर मार्केटमध्ये खूप चांगली संधी होती मार्केटला, की हा जो गॅप आहे ना तो फिल करण्याचा. म्हणजे एक गॅप डाऊन ओपनिंग इथे थोडा वेळ कामकाज करून जर हे नवीन ब्रेकडाऊन इथे पाहायला मिळालं असतं ना, तर हा गॅप आपल्याला एकतर सोमवारी पाहायला मिळाला असता एक्सपायरीला, किंवा उद्या म्हणजेच बुधवारी हा गॅप फिल होताना पाहायला मिळाला असता. पण झालेलं आहे उलट. म्हणजे मार्केटमध्ये जी स्ट्रेंथ आहे ना ती पुन्हा एकदा अधोरेखित होती आहे, की मार्केटमध्ये आता सध्याला स्ट्रेंथ आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ट्रम्प तात्यांचे जे काही आहे ना त्यावरती आता तेवढा विश्वास लोकांचा राहिलेला नाही आहे, की होतंय ते होऊ द्यात. मार्केटवरती त्याचा थोडाफार इम्पॅक्ट गॅपडाऊनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु नंतर जे कामकाज आहे ना ते मार्केटच्या डेटाला फॉलो करणार आहे किंवा टेक्निकल ॲनालिसिस जे आहे ना त्याला फॉलो करेल. गेल्या काही दिवस ते करत नव्हतं नक्कीच, ट्विटमुळे असेल किंवा युद्धामुळे. आता ते कधी होऊ शकतं जास्त व्होलटाईल मार्केट, ज्यावेळेस न्यूक्लिअरची काही भीती मार्केटला जाणवेल, किंवा ते ज्यावेळेस चर्चेत येऊ शकतं की न्यूक्लिअरचा वापर होऊ शकतो, तेव्हाच आता मोठा इम्पॅक्ट मार्केटवरती पाहायला मिळेल. हे माझं मत आहे. याच्यामध्ये थोडाफार बदलही होऊ शकतो, किंवा नवीन काही डेव्हलपमेंट जर झाले युद्धामध्ये, म्हणजे इस्रायलकडून असतील, इराणकडून असतील, किंवा जे बाकीचे चालू आहे हॉर्मुजवरती काय होतं त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल. आता सध्याला हॉर्मुज, कालपर्यंत ट्रम्पचं त्यांचं म्हणणं होतं की आम्हीही ब्लॉक करू वगैरे, आणि आता नवीन ज्या चर्चा ऐकू येतात त्यानुसार काय होते त्यांचं, किंवा जी बोलण्याची शैली आहे त्यानुसार, की पुन्हा एकदा सेकंड राऊंड होऊ शकतो चर्चेचा. तर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला सध्याला पाहायला मिळतो. गिफ्ट निफ्टी सध्याला 250 ते 300 पॉईंट प्लस आपल्याला दिसत आहे. म्हणजे जर त्याचा विचार केला तर एक चांगलं गॅप ऑफ ओपनिंग आपल्याला उद्या बुधवारी पाहायला मिळू शकतं. मग त्यानुसार आपल्या महत्त्वाच्या ज्या काही लेवल आहेत ना त्या आपण चर्चा करूया. आता जास्त मार्केटविषयी ॲनालिसिस किंवा जे पोझिशनल आहेत त्याविषयी मी सध्याला चर्चा नाही करणार आहे. आपण रेग्युलर व्हिडिओ सुरू केल्यानंतर 1-2 दिवसानंतर जे काही आपण पाठीमागे करायचो, की पोझिशनल व्ह्यू काय असू शकतो किंवा इंट्राडेसाठी काय वेगळा व्ह्यू असू शकतो त्याविषयी. पण आत्ता फक्त उद्यासाठीचं जे काही ॲनालिसिस आहे ते पाहूया. आता काय झालेलं होतं, हे जे 3 दिवसाचं कामकाज आहे ना इथे एक चांगला रेजिस्टन्स मार्केटने फेस केलेलं होतं. म्हणजे इथून त्याच्यावरती ब्रेकआउट येत नव्हतं, फक्त मार्केट सस्टेन करत होतं. आता जे दिसतंय 250 ते 300 पॉईंटचं जे गॅपअप आपल्याला सध्याला उद्या होऊ शकतं असं वाटतंय ना, तर ते ओपनिंग होईल 24,100च्या आसपास. जर हे 24,100चं ओपनिंग झालं ना तर मार्केट याच्यावरती सस्टेन करते असं दिसू लागलं तर एक चांगली अपसाईड आपल्याला इथे 1-2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. मग उद्यासाठी महत्त्वाचे लेवल काय असू शकतात, जर गॅपअप ओपनिंग होतं आहे तर लेवल जी फोकस करायची ना ती आहे 24,050 ते 24,080. ही खूप इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. जर याच्यावरती ओपन होतोय ना तर एकदा मार्केट या लेवलला टेस्ट करायला येऊ शकतं, आणि त्या लेवलला टेस्ट केलं तर एक चांगली एंट्री आपल्याला या पॉईंटला मिळू शकते. आणि मग त्याच्यानंतर 24,150 असेल, 24,260 असेल आणि 24,320 असेल, हे टार्गेट आपल्यासाठी असू शकतात. उद्याच 320 येईल याची शक्यता थोडी कमी आहे, परंतु या लेवल आपल्याला अपसाईडला निघत आहे. जर याच्याही पेक्षा मोठं गॅपअप झालं तर काय वाट पाहिजे, की मार्केट एकदा रिटेस्टिंगला, मग ज्या लेवल कोणत्या असतील, 24,080 आहे, छोटे लेवल सांगतोय, 120 आहे, 180 आहे, 220 आहे, 260 आहे आणि 320. मग यामध्ये मी या छोटे लेवल का सांगितलं, जर मोठं गॅपअप झालं तर कोणत्या लेवलला मार्केट सपोर्ट घ्यायला येते ते पाहायचं आहे आणि तिथे आपल्याला एंट्री प्लॅन करायची आहे. बरं, जर गॅपअप ओपनिंग याच्या खाली झालं तर काय होऊ शकतं बघा. जर गॅपअप ओपनिंग आता ज्या पद्धतीने दिसतंय, काही न्यूज आली तर कदाचित गॅपडाऊन होऊ शकतं किंवा फ्लॅट ओपनिंग होऊ शकते, त्याविषयी आपण चर्चा करूया. पण आत्ता जे दिसतंय गिफ्ट निफ्टीवरती मी व्हिडिओ बनवतो त्यावेळेस जे दिसतंय त्यानुसार मी सांगतोय. तर जर मार्केट इथे ओपन झालं 24,000च्या आसपास तर एक क्रिटिकल लेवल बनू शकते. कितीही चांगली न्यूज असली तरीही मग आपल्याला एंट्रीसाठी 2 पॉईंट निघतील. एक आहे 23,920 जो झोन आहे तो, आणि दुसरा महत्त्वाचा 24,060च्या वरती जर मार्केट निघतंय आणि सस्टेन करते. बरं, निघतंय म्हणजे फक्त वीक जाता कामा नाही, मार्केट इथे जाऊन थोडं सस्टेन करते आणि ब्रेकआउटसारखी काहीतरी पॅटर्न बनवतो किंवा एखादी कॅन्डलस्टिक बनते, फॉर्मेशन काय बनते, तर म्हणजे
लेवल तुम्हाला ही 150 पॉईंट वाटतील, पण तेच महत्त्वाचं आहे. जर 24,000च्या आसपास कुठेतरी ओपन होते ना, तर या 2 लेवललाच आपल्याला एंट्री बनणार आहे. एक 24,060 ब्रेक होतं ना, आणि दुसरं 23,920 900-920ला जर मार्केट इथे ओपन होऊन पुन्हा एकदा टेस्ट करायला येते ना, तर एक चांगला एंट्री पॉईंट आपल्यासाठी बनू शकतो. बरं, आत्ता जी गिफ्ट निफ्टी दिसते आहे, जर त्याच्यामध्ये काही बदल झाला तर काय होऊ शकतं हे महत्त्वाचं आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं ना, तर मार्केट पॉझिटिव्ह आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत ही जी लेवल आहे, इथे, इथे आणि ही जी लेवल आहे, म्हणजे ती लेवल येऊ शकते 23,780. ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. आपण या विकेंडला याविषयी डिस्कशन करूयात. मी किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही मी बऱ्याच वेळा हे चार्ट शेअर केलेले आहेत की इम्पॉर्टंट लेवल कोणते आहेत. मग महत्त्वाची लेवल काय आहे? 23,780च्या वरती जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत बाय साईड किंवा बुलिश साईडचे ट्रेड आपण प्लॅन करणार आहे. हां, यदा कदाचित जर 23,780 ब्रेक होताना पाहायला मिळेल. फक्त जसं वरती डिस्कस केले, काहीतरी पॅटर्न बनतोय किंवा एखादं फॉर्मेशन बनून जर ब्रेक येतोय ना, तर त्या फॉर्मेशनचा जो काय हाय असेल तो आपण एस एल प्लेस करून डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. मग त्यामध्ये तुमचं टार्गेट 23,700 असेल. 23,600 इम्पॉर्टंट लेवल आहे. जर 23,600 आता पुन्हा एकदा ब्रेक होताना, इथे ब्रेक झालेलं तेवढं महत्त्वाचं नाही आहे, कारण एक्सपायरी होती आणि मार्केटने तिथून रिकव्हरी दिलेली होती. पण जर तसं होताना पाहायला मिळालं ना, आता परत जर 23,600 ब्रेक होतो ना, तर हा जो पूर्ण गॅप आहे 23,100 पर्यंतचा, एक्झॅक्ट 23,100 नाही आहे, ती लेवल चेक करा, परंतु 23,100 पर्यंतचा जो गॅप आहे ना, तो भरायला मार्केट जाऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हे लेवल इम्पॉर्टंट आहे. पण एक लक्षात ठेवा, जे फ्लॅट किंवा गॅपडाऊनची चर्चा आपण करतो ना, फ्लॅट ओपन झाल्याच्या नंतर वरती 900-920 आहे आणि खाली 780 आहे. या लेवलवरती फोकस करायचे. अगोदरच डिस्कस केलेलं आहे. गॅपडाऊनसाठी त्या लेवल सांगितलं. पण फ्लॅट आणि गॅपडाऊन हे कधी होऊ शकतं? जर आज संध्याकाळी ट्रम्प तात्या काही बोलले किंवा उद्या सकाळ काही बोलले, काही न्यूज आली आणि गिफ्ट निफ्टी जे आहे किंवा सगळेच आता ग्लोबल मार्केट सगळेच पॉझिटिव्ह दिसतात, जर त्याच्यामध्ये काही बदल झाला ना, तरच आपल्याला या 2 लेवलची गरज पडणार आहे, फ्लॅट आणि गॅपडाऊनची. बाकी आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहे ती गॅपअपच ओपनिंग सध्याला दिसत आहे आणि त्यानुसारच आपण प्लॅन करणार आहे. गॅपअप ओपनिंग नंतर काही न्यूज आली तर डाऊन साईड येऊ शकते का? येऊ शकते. मग त्यासाठी सुद्धा तीच लेवल महत्त्वाची आहे, 24,060. जर मार्केट वरतून येतं तर 24,060 ब्रेक होताना एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो आपण. गॅपअप नंतर जर इथे थोडं सस्टेन करून ब्रेक करते, पण त्यानंतर सुद्धा 24,000 ही एक सायकॉलॉजिकल लेवल आहे, तिथे मार्केट थांबते. म्हणजे पहिल्यांदा फक्त 60 पॉईंट तुम्हाला मिळणार आहेत. जर 23,980 ब्रेक होते, तर मग 23,920 780 या लेवलकडे मार्केट जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. पण ते लाईव्ह मार्केटचं डिसिजन आहे. म्हणून आत्तासाठी फक्त आपण एवढं लेवल लक्षात ठेवायची गरज नाही आहेत. उद्या तुम्ही पुन्हा पाहू शकता फ्लॅटसाठी काय आहे, गॅपडाऊनसाठी काय आहे. आत्ता फक्त गॅपअपसाठीची जी लेवल आहे ती आहे 24,050 ते 60 पकडून चला 80. याच्यावरती ओपन होतं आहे तर रिटेस्टिंगला बाय करायचं आहे. जर याच्या खाली ओपन होतं आहे तर ही लेवल ब्रेक होताना आपल्याला बाय करायचं आहे. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि मग वरती जे टार्गेट सांगितलेले आहेत त्यावरती फोकस करायचा आहे. अगदी थोडक्यात फक्त बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय तेवढं पाहूयात. बँक निफ्टी जर पाहिलं समोरचं जे कामकाज आहे ते निफ्टीपेक्षाही अतिशय चांगलं कामकाज आपल्याला पाहिजे. म्हणजे जेवढं एक टायमाला 1200-1300 पॉईंट डाऊन दिसणारे बँक निफ्टी जवळजवळ पूर्ण जो गॅपडाऊनचं होतं ना, ते पूर्ण कवर आपल्याला करताना बँक निफ्टी पाहायला मिळेल. मग बँक निफ्टीमध्ये सुद्धा इथे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स पाहायला मिळतोय. तो आहे 55,800 ते 55,900च्या दरम्यान. आणि राऊंड फिगर सायकॉलॉजिकल लेवल आहे 56,000 ही पकडून झालं. जर उद्या 56,000 ब्रेक होताना पाहायला मिळते, तर आपल्याला पहिली जी लेवल असणार आहे ती 56,150 आहे. त्यानंतर 56,350 आहे आणि 56,500 आहे. जर 56,500 ब्रेक झालीच उद्या, तर मग आपल्याला 56,800 पर्यंतचा प्रवाससुद्धा पाहायला मिळू शकतो. आत्ता 55,700 आहे, म्हणजे 1,000-1,200 पॉईंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईड पाहायला मिळू शकते. पण इम्पॉर्टंट काय आहे, जर मोठं गॅपअप झालं तर यापैकी कोणत्याही लेवलला मार्केट रिटेस्टिंगला येतानाच ट्रेड प्लॅन करायचा आहे. जर 56,150च्या आसपास ओपन होते तर 950-56,000 ही सायकॉलॉजिकल लेवल आहे तिथे येताना, आणि मग त्यावेळेस आपल्याला 55,800 हा जो काय आहे तो स्टॉप लॉस मेंटेन करावा लागणार आहे आणि त्या पद्धतीने आपण अपसाईड प्लॅनिंग करू शकतो. सध्याला उद्या बँक निफ्टीमध्ये अपसाईडचाच प्लॅन करायचा आहे. डाऊन साईड जर काही न्यूज खराब आली, फ्लॅट ओपनिंग झालं, गॅपडाऊन ओपनिंग झालं, तर 55,400 ही लेवल किंवा अगदीच तुम्ही सेफ ट्रेडर असाल तर 55,200वरती फोकस करा. जर सध्याला काही न्यूज खराब आली किंवा रात्रीत काही झालं, कारण का आता सध्याला बदलते, आता जे आपल्यासमोर आहे त्याच्यावरतीच आपण भाष्य करू शकतो. काय होईल ट्रम्प त्याला कोणीही समजू शकलेलं नाही आहे. जर काही झालं, त्यांनी काही चर्चा केली, तर 55,200 इम्पॉर्टंट लेवल आहे. जर 55,200 ब्रेक झालं ना, तर मग हा डे लोसुद्धा समोरचा जो आहे त्या पहिलं टार्गेट तिथपर्यंत ठेवू शकता किंवा त्याला तुम्ही 54,800 आणि 54,400 असं दोन याच्यामध्ये डिवाईड करा आणि जर 54,400 ब्रेक झाला तर तो गॅप जो आहे तो फिल करायला जाईल. काही असेल तर मी लाईव्ह मार्केटमध्ये या लेवल आहेत त्या अपडेट करेल. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल, आता सध्याला माहिती आवडती आहे नाही आवडती हे पाहण्यासाठी बरेच दिवस 4-5 जवळजवळ 6 महिन्यांपेक्षा जास्त आपण गॅप घेतलेला आहे, त्याच्यानंतर पुन्हा येतोय. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन जे काय असतं ते प्रेस करून ठेवा, म्हणजे आपण कंटिन्यू व्हिडिओ येतील आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचं मत बनवू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.